अर्धवेळ. श्री परिचारिका महिलांच्या प्रश्नांवर आई संघटना आक्रमक. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र वार्ता विशेष प्रतिनिधी. अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आई संघटना महाराष्ट्र राज्यात अधिक तीव्र लढा उभारणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांनी दिली. भोसले यांनी म्हटलंय की शासनाने अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या मानधनात वाढ करून ते 6,000 करण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही वाढीव मानधनाचा लाभ मिळालेला नाही. अनेक महिलांना 4 ते 5 महिन्यांचं मानधन मिळालेलं नाही. गरीब आणि कष्टकरी महिलांचे मानधन वेळेवर न देणे ही अत्यंत गंभीर बाब असून शासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे. अनेक वर्ष सेवा बजावूनही वाढीव मानधनाचा फरक संबंधित महिलांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने संबंधित फरक तात्काळ अदा करावा अशी दुसरी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. तसेच अनेक महिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि इतर आरोग्य विभागांमध्ये अनेक वर्ष सेवा दिली आहे. त्यामुळे अशा महिलांना निवृत्तीनंतर किमान 3,000 मासिक पेन्शन देण्यात यावी. सर्व अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना ओळखपत्र आणि गणवेश देण्यात यावा आणि त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात यावं अशी मागणी आई संघटनेनं केली. या सर्व मागण्यांसंदर्भात राज्यातील प्रत्येक जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, आरोग्यमंत्री यांना निवेदन सादर करावीत असे निर्देश संघटनेच्या वतीनं देण्यात आले आहेत. विनोदभाऊ भोसले यांनी स्पष्ट इशारा देत सांगितलं की शासनाने या मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय न घेतल्यास आई संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभर अर्धवेळ श्री परिचारिका महिला संप पुकारतील. त्याचबरोबर तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. अर्धवेळ श्री सेविका यांचे पगारवाढ करण्यात यावी. आता अर्धवेळ श्री परिचारिका आणि अर्धवेळ श्री सेविका ही नाण्याची एकच बाजू आहे. काही महिला परिचारिका म्हणत्या तर काही महिला अर्धवेळ श्री सेविका म्हणत्या. आता तुमच्या ऑर्डर जर चेक केल्या तर त्या ऑर्डरवरती अंशकालीन काही ठिकाणी म्हणजे अशा 3 नावांनी या महिलांना संबोधलं जातं. तर या महिलांचा पगारवाढीचा मुद्दा आपण गेल्या अनेक दिवसांपासून हा घेऊन लढतोय. तर त्याचबरोबर अर्धवेळ श्री परिचारिका, अर्धवेळ श्री सेविका हा शब्द काढून यांना पूर्ण वेळ हा शब्द कायमस्वरूपी देण्यात यावा. त्याचबरोबर या महिलांचे पगारवाढ करण्यात यावी. कमीत कमी अर्धवेळ श्री परिचारिका, अर्धवेळ श्री सेविका यांचे पगार 18 ते 21,000 करण्यात यावा. ही मागणी आपण लेके पत्थर लेके तलवार लेके बोल मेरे भैया, अरे आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, अरे आमच्या मागण्या पूर्ण करा. अरे कोण म्हणतो देत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही. अरे या सरकारचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय. अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना न्याय, अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना न्याय, अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढ, अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढ. अरे या सरकारचं करायचं काय. डांडा लेके पत्थर लेके बोल मेरे भैया, दगड लेके गाड़ी लेके बस